पण राधिका आज मला तुझ्याकडे बघताना खूप भरून येते. शनाया अजून काय व्हायची वाट बघतेस तू? तुला नाही कळत आहे का त्याचं प्रेम नाहीये तुझ्यावर? तिने खूप सहन केलंय आणि एवढं सगळं होऊनही या सगळ्या अडचणींवर मात करत मिसेस राधिका सुभेदार आज एवढ्या मोठ्या पुरस्काराच्या मानकरी ठरले. शनाया तुला कसं कळत नाहीये? तो गुरुनाथ फक्त वापर करतोय तुझा आणि आता त्याच्या नाकातोंडात पाणी जातंय म्हटल्यावर तो तुझ्याच डोक्यावर पाय ठेवून पसार होतोय. बच्चा फोन उचल यार. फोनही लागत नाही. किड्याला करू का परत? सकाळी सकाळी गुरुचा फोन कशाला? हा बोल रे. किड्या यार, शनाया कुठे आहे? अरे ती तर सकाळीच गेली घरातून. अरे पण ती ऑफिसला नाही आलेली अजून. अरे पण घरातून गेली म्हणजे मला वाटतं ती ऑफिसला झाली असेल. नाही आली. मी पाहिलं यार. तू कुठे गेली असेल मला काही कळत नाही. अरे डार्लिंग येईल ना मग. जाणार कुठे ती? ऑफिसलाच येणार आहे. ट्रॅफिक लागला असेल. आता ठीक आहे, गाडीने थोडीच येते, बसनीच येत असणार ना. बरं ठीक आहे, चल मी बघतो. पण तुला काही कळलं तर सांग मला. काय यार, आय नो शनाया चिडली माझ्यावर, पण मी तरी काय करू? स्वतःला सेफ ठेवायचं असेल तर हे नाटक मला करावंच लागणार. चल राधा, निघतो मी. हा काय काय? राधा, तू असा वरून गुरुचा कितीही अपमान केलास, त्याला असा कितीही धडा शिकवलास ना, तरी अजूनही मनात जागा आहे ना त्याच्याबद्दल? कितीही मनात आणलं ना तर या माणसाशी मी इतकं वाईट नाही वागू शकत. 12 वर्षांचा संसार होता आमचा. इतकं न्यूट्रल नाही राहता येते. तर एक विचारू? विचार. तू गुरुला माफ करू शकशील? कधीच नाही. हा, पण एक नक्की वाटतं की यांनी स्वतःमध्ये सुधारणा करावी. कोणीच माणूस आधीपासनं मुळापासनं वाईट नसतं ना. ते सुधारू शकतात आणि तेच त्यांच्यासाठी सुखकर असेल. ठीक आहे, बघ जमेल तेवढं तटस्थ राहण्याचा प्रयत्न कर. हे सोड ना, कुठला विषय काढतेस तू? काय मी कुठे विषय काढला? तू काढलास विषय. हा ठीक आहे, जाऊ दे ना. पण तो विषय, अरे चांगला मूड आहे, एवढा एवढा छान अवॉर्ड मिळालाय तुला, तो ठेवून झालाय ना अवॉर्ड. आता तू जा ना घरी, आराम कर ना, चिल मार ना मस्त. हा चल बाय. हॅलो, भक्तिनीस? मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना, काय झालं? आपण भेटूनच बोलूयात ना. मी संध्याकाळी येते. हा, काय झालं? म्हणजे अथर्वनी काही? नाही, अथर्व बद्दल नाहीये, मला ऍक्च्युली शनायाबद्दल बोलायचंय तुमच्याशी. बर. किती रडणार आहेस अजून? काय करू आता? वाट लागली यार, सगळं चुकीचं झालं. तर राधिकाने वाट लावली माझी. राधिकाने ना गॅरीने वाट लावली तुझी.
हो खरं तर गॅरी नाहीये म्हणूनच मी एकटी पडले. हा पण त्याचा सोबत असून पण काय उपयोग आहे? आय मीन राईट नाव ही इज पुअर सो जस्ट बोर. गॅरी सोबत राहून तरी काय करणार आहेस तू? तेही बरोबरच आहे. मला असं वाटतंय भक्तीचं ऐकते. मी जाते निघून पुण्याला आईकडे. करेक्ट आहे. नाव युअर थिंकिंग स्ट्रेट. बघ शनाया, झालं ते बस झालं आता. खरंच जा पुण्याला आणि नव्याने आयुष्याची सुरुवात कर. हिचं ऐकू नको. ही का आली आहे इथे? हे बघ प्लीज, पुण्याला वगैरे काही जायचं नाहीये. पुण्याला गेलीस ना तर मला जे लोक मूर्ख समजतात ना ते खरंच मला मूर्ख ठरवतील. गपचूप गॅरीच्या घरी जा आणि त्याला जाब विचार. माझ्याशी असा कसा वागू शकतो तो? माझा विचारही केला नाहीये त्याने. काही सजेस्ट करू नको तिला. गॅरीकडे काय जा, तिथे किती लोक असतील. जाऊ दे ना, झाला तो त्रास बस झालाय. प्लीज जा पुण्याला निघून. काही गरज नाहीये गॅरीकडे जायची. का गरज नाहीये? तूच मला सांग, आज राधिकाचं कौतुक करायची काय गरज होती एवढी त्याला? एरवी राधिकाला बावट बावट म्हणतो, आता किती कौतुक करत होता. मग सिरियसली गॅरीकडे जा, त्याला जाब विचार आणि त्याला सोबत घेऊन ये. हा म्हणजे आय नो राईट नाव ही इज पुअर, त्याच्याकडे काही पैसे वगैरे नाहीये. पण तुला एक सांगू का, गॅरी जर का सोबत असेल ना तरच काहीतरी मार्ग निघेल, कारण की तो हुशार आहे. ही फाईन सम वे आउट. आणि प्लस तो एकदा सोबत आला मग तू एकटी नसशील ना. तर बघ काही ना काहीतरी करून हळूहळू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. ट्रस्ट मी. नाही खरंच नको ऐक. थांब. गुड. आता गॅरीकडे जा. त्या राधिका ऑरेंजेस कोणालाही घाबरू नको, कोणाचंच ऐकू नको. आणि गॅरीशी बोल, गॅरीला सांग की माझ्याशी लग्न कर. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघ. काय झालंय भक्ती मिस? काय झालंय त्या शनीचं? हो सांगते, तुम्ही आधी टेन्शन घेऊ नका. हे बघ राधिका, त्या मूर्ख मुलीमुळे तू टेन्शन घेणं बंद कर. ती विचित्र वागते माहितीये ना आपल्याला. हो ऍक्च्युली मला असं सांगायचं होतं की शनायाने मला फोन करून भेटायला बोलवलेलं, तो आम्ही भेटलो आज. मग काय म्हणाली ती? काही नाही, तिचं असं म्हणणं आहे की ती सध्या खूप टेन्शन मध्ये आहे, खूप फ्रस्ट्रेट आहे. नाटकच सगळी. शनायाला राहायला घर नाहीये ना सध्या, म्हणून तुमच्या समोर रडून वगैरे दाखवलं असेल तिने. नाही पण मला नाही असं वाटत, कारण तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की ती खरंच खूप कन्फ्यूज आहे. तिला पुढे काय करायचं ते खरंच कळत नाहीये. हे सगळं ना गुरुमुळे होतंय. राधिकाताई, मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मी सांगितलं तिला की तू पुण्याला जा, आईकडे जा, एका नव्या आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात कर. पण नाही, पालथ्या घड्यावर पाणीच. अहो तिला अजूनही असं वाटतंय की गुरुनाथ तुम्हाला डिवोर्स देतील आणि तिच्याशी लग्न करतील. अरे गुरु आता तिची जबाबदारी घेत नाहीये, नंतर कशी घेईल? गुरु एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. जाऊ दे ना भक्ती मिस. मला खरं सांगू का, मला या दोघांमध्येही अजिबात इंटरेस्ट नाही. एनिवे, मला असं वाटलं की हे सगळं तुम्हाला माहित असावं म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. थँक्यू. बरं, येते मी. सावकाश जा. बरं, भक्ती मिसनी शनायाबद्दल जे काही सांगितलं त्याचा फार विचार करू नकोस. बरं चल, आपल्याला तुझ्या घरी जायचंय. सगळे वाट बघत असतील. सगळे? अगं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. चल. हात का? आई बाई, एकदम सगळे. बसा बसा बसा. बस 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 बसा. बसा बसा. काय म्हणता? काय राधिकेचं कौतुक करायला आलो होता. एवढा मोठा पुरस्कार मिळाला म्हटल्यावर अभिनंदन करायलाच पाहिजे. हो ना. बसा बसा, चहा मांडते. हा हो, नुसता चहा चालणार नाही ना, पार्टी पाहिजे, जंगी. आई बाई, पार्टी तर देऊच ना हो. पण आता थोडा चहा मांडते आणि गोड शिराई करते. सगळ्याच तोंड गोड होऊ दे. हा, आता कसं आमच्या मनातलं बोललात. हो ना. अहो वहिनी, या उत्सव मूर्तीसाठी आम्ही इथे आलोय, ती आहे कुठे? अहो ती रेवती सोबत आहे, येईलच. राधिका आली ना की तिला आता अजिबात सोडायचं नाही, लक्षात ठेवा. अजिबात नाही. पार्टी वहिनीच देणार. पार्टी झालीच पाहिजे.
नाही सेलिब्रेशन करूया ना मस्तपैकी. हा कुठे करायची पार्टी सांगा. नाही म्हणजे बाहेर जायचं कुठे की घरीच करूया छानपैकी. मी ऑर्गनाईज करतो ना, सांगा बरं. नाही नाही मला माहितीये तुमचा माझ्यावर एकदम विश्वास बसणं कठीण आहे आता, पण मी मनापासून सांगतोय. हा आई, हो आपल्या राधिकाच्या यशाचं सेलिब्रेशन करायचं ना. मी अगदी खरंच सांगतोय. आपण सांगा ना कुठे करूया सेलिब्रेट. वहिनी आता राधिका आली ना की मगच येतो आम्ही. एक मिनिट, तुम्ही कुठे चाललाय असे? मला माहितीये तुम्ही सगळे नाराज आहात माझ्यावर, पण असे निघून नका ना जाऊ प्लीज. नानाजी, काही लोकांवर माझा तरी काडी मात्र विश्वास नाहीये. नाही मला माहितीये मी कोणाच्या विश्वासाला पात्र नाही राहिलो आता. नाही तुम्हाला सगळ्यांचा राग मी समजू शकतो. नाही तुम्हाला रागवण्याचा हक्कच आहे माझ्यावर. शेवटी आई आपल्याच माणसांवर रागवणार ना सगळं. जमले का सगळे? राधिका, अगं तुलाच भेटायला आलो होतो. तू मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन करायला आलो होतो. आता तुझ्या या यशामुळे कोणाला आनंद झाला असेल नसेल आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं नाही. महाजनी, पाय बरं, जे काही झालं झालं गेलं कंगीला मिळालं का? आज कसा आनंदाचा दिवस आहे का नाही? राधिकाचं यश आपण सगळ्यांनी मिळून साजरा करायला पाहिजे, हो की नाही? करूया ना साजरा एकत्र. घरच्या घरीच काहीतरी करूया, हा मजा येईल. नको नको, घरी नको. अहो घरी पार्टी करत बसलं तर घरच्या बाईला कशाला तोशीस उगीच. हो आपण बाहेरच जाऊया. हो, ऑफिस मधले सगळे ही पार्टी मागतायत, त्यांना पण द्यायला हवी. अरे वा, फंटॅस्टिक. मग त्यांनाही बोलवा वहिनी, आपण कंबाईन पार्टी करूयात. उद्याच करूयात का? अनायसे संडेच आहे. हो थांब 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 जा. राधिके, आधी तुझं काय फायनल झालं ते सांग बघू. हो नानाजी, मला चालणार आहे. ठरलं तर मग. हा मग असं करूया, आता फक्त व्हेन्यू ठरवायचं बाकी आहे. हा मी करतो प्लॅन. कुठे करूया? मी व्हेन्यूचं ठरू का? गुप्ते भाऊ, या सगळ्याचं तुम्हीच बघा. काय बरं गुरु, सगळ्यांना बोलवलंय बरं, हो ना? आपण मस्तपैकी सगळ्यांनी जायचं आणि साजरा करायचा राधिकाच्या यशाचा हा दिवस. हा हो ना राधिका? हो आई, मी माझ्या सगळ्या स्टाफला बोलवणार. काय मी आलेच, मला एक फोन करायचा आधीच. पाहिलं ना, सगळ्यांना बोलवलंय बरं राधिकाने. जायचं आपण सगळेजण. हा हो अर्थात अर्थात. नाही राधिकाचं यश आपण सगळ्यांनी मिळूनच सेलिब्रेट केलं पाहिजे ना. हो ना. नाही नक्की करूया आपण. बरं अगं एवढे आलेत सगळे, मी चहा टाकू का सगळ्यांना? मी टाकते ना. बसा, आले. सेलिब्रेशन चाललंय का? नाही तू इथे काय करतेस? ती काहून आली तर? हा काहून आली बाई? बाहेर हो, बाहेर हो, आधी बाहेर हो. मी कुठेही जाणार नाहीये. तू कशी जात मी पाहते ना. मी तुला धक्के देऊन हाकलून देते ना. मी बाजूला हो ना. आई शांत हो बरं. तसं यापेक्षा जास्त काहीच बोलणार नाहीस ना तू. एनिवे, मी तुझं फायनल डिसिजन विचारायला आले. कसला डिसिजन? काय विचारायचंय? तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेस? लग्न? ऑब्व्हियसली एंगेजमेंट नंतर लग्नच करतात ना.
आणि आपण लग्न करणार म्हणूनच राधिकाला डिवोर्स देणार होतास ना? काय कोणी कोणाला डायव्होर्स वगैरे देत नाही बरं. नाही देणार आहे तो राधिकाला डायव्होर्स, लक्षात घ्या ती. आणि लग्न काऊन करून आली ग तू पोट्टे? कोणाच लग्न करणार आहे तो? अजिबात तो कोणासोबत लग्न करणार नाहीये. तू उत्तर देन तिला, तो राधिकाला डायव्होर्स देणार नाहीये, मी सांगून ठेवते. भैताड पोट्टी, त्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद झालं. बोल ना तिला, बोल ना तिला, तू डायव्होर्स वगैरे काही देणार नाही, लग्न गिग्न काही करणार नाहीये. बोल तिला. जरा गप्प बसा ना, मध्ये मध्ये बोलू नका ना. शनाया तू गप्प बस. माझ्या आईशी या भाषेत बोलायचं नाही, कळलं ना? आणि मी काही लग्न वगैरे करणार नाही तुझ्याशी, कळलं? कुणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला हवंय? तूच म्हणाला होतास ना आपण लग्न करायचं. मी असं काही म्हणालेलं नाहीये. हे बघ, तुझा आणि माझा आता काही संबंध राहिलेला नाही. नाही, मला कळून चुकतंय आता. फक्त पैशांसाठी मागे लागली होतीस ना माझ्या. सगळे पैसे झाले उधळून आणि आता आलीच परत रडत माझ्याकडे. हे सगळं जे काही झालं ना, हे तुझ्यामुळे झालंय शनाया. तुझ्यामुळे ही अवस्था झाली माझी. फार भिकेला लागलोय मी. अनबिलिव्हेबल. अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? हो, मला आता कळतंय मी काय बोलतोय ते. डोळे मिटून बसलो होतो मी, पण आता माझे डोळे उघडलेत. ऐकलं का? ऐकलं का नाही? तर चला आता बाहेर व्हायचं. हं? चला आउट इथून बाहेर व्हायचं. चल, धक्के देऊन हाकलेल बरं तुला मी. ही मुलगी तुमच्या आईला ढकलतीये, तुम्ही काहीच नाही बोलणार? लाज नाही वाटत तुम्हाला? गुड फॉर नथिंग. तू गप्पा बस ना जरा. शनाया गप्प बस. झालं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. ते अजून काही प्रश्न विचारायचे, त्यांची उत्तरं आत्ताच्या आत्ता देतो तुला. सांग मला. नाही, मिळाली उत्तर सगळी तुझी. डोंट वरी, आता नाही येणार आयुष्यात तुझ्या परत. आई तू ठीक आहेस ना? आई बरे आहे. मी तुला सोडणार नाही.